नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून स्पोकन इंग्लिशचे क्लासेस चालू केलेले आहेत. तर हा स्पोकन इंग्लिशचा बेसिक्स टू ॲडव्हान्स आपण जाणार आहोत. त्याच्यामध्ये काय क्वेश्चन कसं बनवायचं किंवा आपल्या सेंटेन्स मेकिंग प्रोसेस बनवता आली पाहिजे, त्याच पद्धतीने आपण इंग्लिश कसं बोलू शकतो, हे संपूर्णतः आपण बेसिक्स टू ॲडव्हान्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 आपण जर पाहिलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे. त्याचबरोबर हा आजचा पार्ट 2 म्हणजे कोर्सचा दुसरा लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय अभ्यासणार आहोत. कॅन, कुड, ॲबल टू किंवा नीड टू, माईट, सर्व काय असतील तर एकाच व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणजे कॅन कुठं वापरावा, कुड कुठं वापरावा, हे संपूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे कॅन. कॅन म्हणजे काय? कॅन म्हणजे शकतो, याचा मराठी शब्द होतो शकतो, मराठीत अर्थ म्हणजे इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. वी कॅन लर्न, आम्ही शिकू शकतो, किंवा आय कॅन गो देअर, ओके, किंवा आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन कम हिअर, आय कॅन गो देअर. खूप सारे तुम्ही एक जरी तुम्हाला कॅनचा प्रयोग समजला, एक जरी कॅनचा तुम्हाला अर्थ समजला तर तुम्ही हजारो पर तुम्हाला जेवढे वाटतील तेवढे तुम्ही रेग्युलर सेंटेन्स बनवू शकता. म्हणजे एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, वी कॅन लर्न, आम्ही इंग्लिश शिकतो, किंवा वी कॅन लर्न इंग्लिश, किंवा तुम्ही स्वतःशी रिलेटेड म्हणू शकता, आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन कम हिअर, आय कॅन गो देअर, आय कॅन कम ऑन द स्टेज. तुम्हाला काय जे जोडायचं आहे ते तुम्ही इथं जोडू शकता. म्हणजे सब्जेक्ट प्लस वी प्लस अदर वर्ड आपण इथं अप्लाय करत आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण कॅनचा प्रयोग तर पाहिला आहे अतिशय सिम्पलमध्ये. त्यानंतर कुड. कुड हा कशासाठी वापरला जातो? म्हणजे शी कुड नॉट गो, म्हणजे ती तिथं जाऊ शकली अशा पद्धतीने, किंवा मी ऐकू शकलो, आय कुड लर्न, आय कुड लिसन, आय कुड गो देअर, आय कुड कम हिअर, वॉट एव्हर यू कॅन वॉन्ट टू स्पीक. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. त्यानंतर ॲबल टू. आता ॲबल टू कुठं वापरायचा? ॲबल टू जिथे वापरायचा जिथं तुम्ही ॲबल असता, म्हणजे मी इंग्लिश बोलू शकतो, आय ॲबल टू स्पीक इंग्लिश, अशा पद्धतीने जिथं ॲबल हा शब्द वापरायचा. म्हणजे जिथे तुम्ही करू शकता ती गोष्ट तुम्हाला वाटते, हां मी हा करू शकतो, मी हा इथं बोलू शकतो, इंग्लिश बोलू शकतो. म्हणजे अनेबलसुद्धा बोलू शकता, अनेबलसुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर आय ॲम अनेबल टू स्पीक इंग्लिश बिकॉज आय डोंट नो हाऊ टू मेकिंग सेंटेन्स. म्हणजे मला इंग्लिश बोलता येत नाही, किंवा मला इंग्लिश बोलायला अडथळा निर्माण होतो. का होतो? तर मला इंग्लिशची प्रोसेस माहीत नाही, हाऊ टू मेकिंग सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्स कसं बनवायचं हेच माहीत नाही. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. त्यानंतर नीड. नीड म्हणजे काय? गरज. म्हणजे आय नीड टू गो, मला तिथे जाण्याची गरज आहे, किंवा आय नीड टू टेक अ मेडिसिन, मला मेडिसिन घेण्याची गरज आहे, मला गोळ्या औषधं घेण्याची गरज आहे. म्हणजे नीड गरज. गरज हा शब्दाचा अर्थ आहे गरज, म्हणजे तुमची जी काही गरज आहे तुम्हाला तिथं स्पष्ट करायचं आहे. म्हणजे मला आता लिहिण्याची गरज आहे, आय नीड टू राईट, मला जाण्याची गरज आहे, आय नीड टू गो, मला इथे येण्याची गरज आहे, आय नीड टू कम हिअर. असे खूप सारे तुम्ही वाक्य बनवू शकता. त्यानंतर माईट. माईटमध्ये देखील तसंच आहे, जीत सकेगा म्हणजे जिंकू शकेल वगैरे, अशा पद्धतीने. आता विद्यार्थी मित्रांनो, मस्ट हॅव हा अतिशय मोठा आणि तुम्हाला डेली रुटीनमध्ये जे काही शब्द बोलावे लागतात त्याच्याशी रिलेटेड आहे. यू मस्ट हॅव टू गो, म्हणजे तुला तिथं जायलाच पाहिजे, किंवा यू मस्ट हॅव टू कम हिअर, यू मस्ट हॅव यू हॅव अ पेन्सिल, शूड हॅव अ पेन्सिल. तुम्हाला वाटेवर जे काही वाक्य वाटतात ते बोलू शकता. मस्ट हॅव म्हणजे पाहिजेच, किंवा मला ते जायलाच पाहिजे, आय मस्ट गो देअर, पाहिजेच असा शब्दाने बोलू शकतो. त्यानंतर हॅविंग. ही इज हॅविंग अ मोबाईल. ओके, अशा पद्धतीने म्हणजे इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे, त्या एक्झाम्पलने आपण बोलू शकतो. शूड म्हणजे काय? शूड किंवा मस्ट हे दोन्हींचा अर्थ सेम आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त फरक एवढंच आहे, मस्ट म्हणजे पाहिजेच आणि शूड म्हणजे पाहिजे. म्हणजे आय शूड गो देअर, वी शूड गो देअर, आय शूड राईट, यू शूड हॅव अ पेन्सिल. काही पण वाक्य बनवू शकता, अगदी सिम्पल आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आलं नीड. नीड म्हणजे गरज, म्हणजे मला इथं एखाद्या वस्तूची गरज आहे, मला पेन्सिलची गरज आहे, मला पेन्सिल पाहिजे लिहिण्यासाठी, तर मी म्हणू शकतो आय नीड अ पेन्सिल, किंवा आय नीड अ मोबाईल,
बिकॉज आय डोंट नो हाऊ टू स्टडी, मग मी मोबाईल पाहू शकतो. किंवा डिअर टू, आता पुढचं 10 नंबरचं आहे तर डिअर टू म्हणजे धाडस. म्हणजे मी कोणतंही हेजिटेट न करता मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो. काय बोलू शकतो? आय डिअर टू स्पीक इंग्लिश. आय डिअर टू अगेन्स्ट हिम, मी त्याच्या विरुद्ध जाऊ शकतो. डिअर टू म्हणजे धाडस, एक्झाम्पल. ओके. त्यानंतर हॅड टू म्हणजे मला जायचंच आहे. आय हॅड टू गो देअर, आय हॅड टू कम हिअर, किंवा आय हॅड टू राईट, मला लिहायचंच नाही. मुझे लिखना ही है, मुझे लिखना था, म्हणजे पास्ट टेन्समध्ये झालं. शुड हॅव म्हणजे तुमच्याकडे एखादी गोष्ट पाहिजे. यू शुड हॅव पेन्सिल, तुझ्याकडे पेन्सिल पाहिजे होती किंवा तुला ते जायला पाहिजे. यू शुड हॅव गोन देअर. ओके. वूडचा देखील तशाच प्रकारे वूड म्हणजे आता, म्हणजे इथं तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. वूड स्टडी, ही वूड कम, वो आता आहे म्हणजे ओ आता म्हणजे तो येतं, आला असता. किंवा आय वूड स्टडी. त्यानंतर आय वूड डान्स. व्हाईल बी म्हणजे व्हाईल नाही, विल बी. ही विल बी स्लीपिंग, तो झोपलेला असेल. ही विल बी कमिंग हिअर, तो इथे येत असेल. अशा प्रकारे आपण इंग्लिशचे सेंटेन्स बोलू शकतो. हे सर्व विद्यार्थी मित्रांनो, कॅन, कुड, ॲबल टू, नीड टू, माईट टू, मस्ट हॅव, सगळं काही इम्पॉर्टंट आहे. आपण जे काही डेली रुटीनमध्ये सेंटेन्स बोलतो ते याच्याशी रिलेटेड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओचा होता पार्ट नंबर 2. आणि पार्ट नंबर जर 3 पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका. हा आहे पार्ट नंबर 2चा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती अजूनही नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.